सायन्स अँड टेक्नॉलॉजी वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर. आचार्य आत्रे, नावाजलेले अभ्यासक माधवराव गाडगीळ, पर्यावरणावरचा अभ्यास, माधवराव चितळे, पाणी या विषयावरचा अभ्यास. म्हणजे जगभरामध्ये या लोकांना काय किंमत आहे ना, आपल्याला अंदाज पण नाही याचा, फक्त आमच्याकडेच किंमत नाही. पांडुरंग सदाशिव खांखोजे, चित्रपट दादासाहेब फाळके. एखादे दे रे मला येत ठेवायला यायला. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम. त्याच्यानंतर आपल्याकडच्या चित्रपट क्षेत्रातील काही मीनाक्षी शिरोडकर, शोभना समर्थ, माधुरी दीक्षित, सुलोचना. अजून एक नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे अजूनपर्यंत आम्हाला कसं माहित नाही. हिंदी चित्रपट सृष्टीमधले जवळपास 6300 गाणी मी सांगितल्यावर तुम्हाला कळेल. 6300 गाणी ज्या जोडीने दिली, त्या जोडीचं नाव आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या लक्ष्मीकांत प्यारेलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते आणि आपल्या कुडाळमधले होते राहणारे. हे आजपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी सांगितलं नव्हतं. मला माहिती होतं अर्थात, पण आमच्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा संगीतकार होऊन गेला याचं आम्हाला काही कौतुक काही नाही. आमच्या लोकांबद्दल आम्हाला कौतुकच नाही. अहो, आत्तापर्यंत आपल्याला 8 साधारणपणे भारतरत्न मिळाली. या 8 भारतरत्नांमध्ये 4 भारतरत्न ही एकट्या दापोलीमधली आहेत, पण आम्हाला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे. आमच्या बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, पण संपूर्ण बालपण मोठेपण सगळं त्यांचं तिकडे दापोलीत गेलं. आम्हाला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. आम्हाला आजूबाजूला पाहायचंच नाहीये. आमचा महाराष्ट्र मेला तरी चालेल. आम्हाला कंत्राटदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत. सी रामचंद्र, या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुपरस्टार दादा कोंडके, ज्यांनी छाप पाडली, या देशावरती छाप पाडली. निळू फुले, नाना पाटेकर, अमोल पालेकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर. गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, जितेंद्र अभिषेक. चित्रकार दीनानाथ दलाल, वासुदेव गायतोंडे, माधव सातवळेकर. मी एकेकावरती, या एकेका माणसावरती मी 1 तास बोलू शकतो. P.A. धोंड, आचरेकर, सडवेलकर, S.M. पंडित. तुमच्यापैकी बरेच जण हे त्या तामिळनाडूला आपल्या स्वामी विवेकानंदांचं जिथे पुतळा आहे ना, तिथे काही जण गेला असाल. मी गेलो होतो. पुतळा पाहिल्यानंतर मी असा उलटा मागे फिरलो. मागे वळलो तर तिथे 2 पेंटिंग्स होती. एक परमहंसांचं होतं आणि एक त्यांच्या पत्नीचं होतं. पण मी जवळ जाऊन पाहिलं.
तर ते एस एम पंडितांचं पेंटिंग होतं. दोन्ही पेंटिंग एस एम पंडितांची होती. या इथे बाजूच्या गल्लीत राहायची इथे. आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला कलेशी देणं घेणं नाही, संगीताशी नाही, साहित्याशी नाही, कशाशी नाही. फक्त आमच्याकडे झालंय जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही फक्त मिरवणुका काढून ढोल वाढवायला सुरुवात आमच्याकडे. पण आमच्याकडे काय पेरून ठेवलंय, काय होऊन गेलंय याचा आम्हाला अंदाजच नाही. शिल्पकार सदाशिव साठे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा जो पुतळा आहे तो शिल्पकार साठेंनी उभा केला आहे. त्याच्यानंतर राम सुतार म्हणजे कोण? ज्यांनी एक मोठा पुतळा बांधला. तो पुतळा चीनमध्ये गेला आणि चीनमध्ये जाऊन त्याचा एक भव्य मोठा पुतळा बांधला गेला. तो सरदार वल्लभभाई पटेलांचा, जो आता गुजरातमध्ये आहे, तो आमच्या राम सुतारांनी उभा केला. आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्योग शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, रघुनाथराव चितळे, बीजी शिर्के म्हणजे या इमारतींना ज्या विटा वापरल्या जातात ना, सिपोरेक्षा, ते बनवणारे बीजी शिर्के, दाजी काका गाडगीळ, काल निर्णयचे जयंतराव साळगावकर, केसरी पाटील, राजा पाटील, ज्यांनी मराठी माणसाला जग दाखवलं. एच एस केळकर, आम्हाला माहित नाही, फक्त आम्हाला कॉलेज माहिती आहे ठाण्याचं. एस एच केळकर हे परफ्युमरीज म्हणजे अत्तराच्या व्यवसायातले जुने माणसं. या केळकरांकडचा जो अर्क आहे ना, तो परदेशातले बरेचशा मोठे जी काही तुम्ही आता परफ्यूम जे वापरता ना, त्याचा जो अर्क आहे हा एस एच केळकरांकडनं जातो महाराष्ट्रातनं. राजीव सामंत, सुला वाईन्स, कॅमलिनचे दांडेकर, जे लहानपणापासून आपण जे बघत आलो ना, कंपास पेटी आणि सगळ्या गोष्टी, ह्या संपूर्ण देशभर व्यवसाय उभा करणारे महाराष्ट्राचे दांडेकर. आनंद देशपांडे, रवी पंडित, बाबा कल्याणी, वासुदेव कोल्हटकर, केशव विष्णू पेंढारकर, नाटकामध्ये विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बाल गंधर्व, केशवराव भोसले, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, वसंत कानेटकर, श्रीराम लागू, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, साहित्य कवी केशव सूत, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, बाबूराव बागुल, सुरेश भट, बंडखोर नामदेव ढसाळ. क्रीडा दिबा देवधर, मी अगदीच थोडक्यात आणली आहे ही यादी. दिबा देवधर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विजय हजारे, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, प्रवीण ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, भाग्यश्री ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, अभिजित कुंटे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, खाशाबा जाधव, नावाजलेले अभ्यासक हे झाले मगाशी. एवढं भरभरून आपल्याला महाराष्ट्राला दिलंय. आपल्याला काही याची किंमत, आपण याच्यासाठी काही करतोय, ह्यांच्यासाठी नाही, आपण काही वेगळा विचार करतोय का? महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र अख्खा देश टवकारून बघायचा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात नवा विचार कोणता येतोय, महाराष्ट्रात आम्हाला काय देणार आहे. या नवीन विचाराला सतत बघणारा हा देश आज महाराष्ट्राला काय देतोय. आमच्या क्रिकेट टीम मध्ये देखील आज महाराष्ट्राचे, मुंबईचे कोण नाही हो. कोण मराठी आहेत मला जर दाखवा. एक काळ असा होता की 11-12 प्लेयर मध्ये जवळपास 8 ते 9 हे मुंबईचे लोक असायचे, महाराष्ट्राचे लोक असायचे. कुठे कमी पडतोय आम्ही? आम्ही विचारच करत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे याचा आमचा विचारच संपलेला आहे. आमच्यावरती सरकार येत आहेत आणि लादतायत, वाटेल त्या गोष्टी रोज येत आहेत, नवीन कायदे करतायत, नवीन नियम करतायत. आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही गुंतलोय करमणुकीमध्ये. तुम्हा आम्हाला महाराष्ट्रातल्या या जनतेला सगळ्यांना मिळून, तरुण आणि तरुणींना, नवीन येणाऱ्या लोकांना, मुलांना हा भविष्यातला महाराष्ट्र घडवायचा आहे.
हा तुम्ही आम्हीच घडवायचा आहे. सरकारवरती अवलंबून राहून होणार नाही. आणि म्हणून मी आज एक नवीन योजना तुमच्यासमोर आज आणतोय. 2006 साली याच व्यासपीठावरती इथे उभं राहून मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, महाराष्ट्राची मी ब्ल्यूप्रिंट आणीन. मग एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं, ती तुमची ब्ल्यू फिल्म कधी येणार आहे? तर मी म्हटलं की मी ती आणली असतं बरं झालं असतं, त्यांनी किमान पाहिली तरी असती. पण त्या 2006 साली मी जेव्हा म्हटलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट आणीन, महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, 2014ला आणला. 2006 ते 2014 महाराष्ट्रात जिथे जिथे मी गेलो, जिथे जिथे पत्रकार परिषदा झाल्या, सर्वजण कुत्सितपणे मला विचारायचे, काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, कुठपर्यंत आलं? ते विकास आराखड्याचं काय झालं, कुठपर्यंत आलं? प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये असताना, चालू असताना किंवा नंतर हे प्रश्न असायचेच. जेव्हा आणली 2014, आज 2026, या क्षणापर्यंत मला कुठच्या पत्रकाराने प्रश्न विचारलेला नाही त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आहे काय, कारण वाचलीच नाही. त्याला वाचण्यात इंटरेस्ट नव्हता, हिणवण्यात होता. असो, पण तो काळ लोटला गेला. आज जवळपास त्याही गोष्टीला आज 12 वर्ष होऊन गेली. अनेक तज्ज्ञांना त्यावेळेला बरोबर घेतलं होतं, अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या होत्या. गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक महाराष्ट्रही बदलला, खूप गोष्टी बदलल्या, विचारात महाराष्ट्र बदलला. आणि म्हणून मला असं वाटलं की काय करावं, कारण मी अनेकदा वाचत असतो वर्तमानपत्रांमध्ये, काही लेख येतात वर्तमानपत्रांमध्ये, अनेक चांगल्या सूचना येतात, अनेक काही नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठीच्या गोष्टी येतात. आणि मग विचार केला की या सगळ्या गोष्टींसाठी एक कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म उभा करायला लागेल. या महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत. परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण? बोलायचं कोणाशी? मांडल्यानंतर, सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे? आम्हाला उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय, की ज्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन तुमचे विचार, पण विचार जय महाराष्ट्र साहेब, चालणार नाही साहेब, भावी मुख्यमंत्री तुम्हीच, डिलीट, असल्या कुठच्याही गोष्टींना त्या याच्यावरती स्थान नाही. नवा विचार करा. या मोबाईलच्या जोखडातनं बाहेर या, या करमणुकीच्या गटारगंगेतनं बाहेर या. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल. आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची. त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत, 27 विषय आहेत. ते 27 विषय फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये ज्या ज्या आपल्या स्वतःच्या कल्पना असतील, ज्या काही नवीन आपल्याला निर्माण करायचं असेल, ते तुम्ही मांडू शकता. आपण म्हणजे आम्ही तुमच्यामधले आणि सरकारमधले फक्त वाहक असू. आणि सरकारकडनं ही गोष्ट कशी करून घ्यायची, जर ती योग्य असेल, कारण हे पहिलं जाणार हे तज्ज्ञांकडे.
त्या तज्ज्ञांच्या कमिटीकडनं ज्यावेळेला ते मंजूर होणार त्याच्यानंतर हे सरकारकडे जाणार. त्याच्यामुळे ही 27 तुम्हाला इथे गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेती, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास, आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, जमीन, पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, प्रादेशिक औद्योगिक संतुलन व सर्वसमावेशक, शालेय उच्च व तंत्र शिक्षण सुधारणा, आदिवासी विकास, सर्वसमावेशक आणि सशक्त महिला व बाल, रोजगार व रोजगार निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीपूर्व तयारी, क्षेत्रनिहाय औद्योगिक धोरण, गुंतवणूक प्रोत्साहन व थेट विदेशी गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि भविष्यवेधी उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उद्योग विकास, शहरांचा शाश्वत विकास, क्रीडा व युवा विकास, मराठी भाषा संस्कृती ज्ञान परंपरेचा विकास, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल, पर्यावरण आणि प्रदूषण, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आणि विकास, औद्योगिक कायदे सुधारणा, शाश्वत हरित व पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, सिंचन, जलव्यवस्थापन व जलसुरक्षा, समृद्ध, स्वावलंबी आणि शाश्वत ग्रामविकास, पर्यटन विकास, कायदा आणि सुव्यवस्था. याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपली कल्पना इथे पुढे नोंदवायची तुम्हाला येईल. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये 27 गोष्टीमध्ये त्याच्या उपशाखा आहेत. समजा तुम्ही रोजगार आणि रोजगार व रोजगार निर्मिती हा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये रोजगार विमुख कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता वगैरे वगैरे असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. ते झाल्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही जाल त्याच्यानंतर तुम्ही तुमची कल्पना त्याच्यावरती नोंदवायची आणि त्याच्या खाली गरज असल्यास तुम्हाला काही फाईल अपडेट करायची असेल, फोटो टाकायचा असेल त्याच्याबरोबर तुमच्या म्हणण्याला, तोही तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेलात ती फाईल तुम्ही सबमिट केलीत की त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर येईल तुमचा, तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर आल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो भरायचा आहे. तो भरला की तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि सर्व माहिती याच्यावरती द्यायची आहे. एक तुम्हाला सांगतो सर्वांना, आज तुम्ही इथे आज जे ऐकत आहात ते ऐकत आहात, टेलिव्हिजनवरती जे ऐकत असतील बघत असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही सांगेपर्यंत तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर हा सरकारला दिला जाणार नाही. उद्या तुमची कल्पना जर समजा आवडली आणि त्याची जर समजा अंमलबजावणी करायची ठरली आणि त्यांनी विचारलं हा माणूस कोण आहे, तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं नाव आणि नंबर द्यायचं आहे का. त्याच्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर ढकला. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. कोणाला काही कळत नाही. जो येतोय कोणतरी येतो, नवा काहीतरी सांगतो, त्याच्याबरोबर कंत्राटदाराला कामं दिली जातात. आपलं ऑइल बाहेरून येतं, आपला गॅस बाहेरून येतो, आपल्याकडे अनेक गोष्टी बाहेरून येतात. मग आपल्याकडे एक काहीतरी टुणटुणं वाजवलं जातं. ते टुणटुणं आहे चांगलं पण वापरात येऊ शकत नाही आणि ते म्हणजे स्वदेशीचं. काय करायचं त्या स्वदेशीचं मला जरा सांगा. हा देश ज्याच्यावरती चालतो ते ऑइल पण तुमचं बाहेरून येत आहे, तर काय करायचं. मग यासाठी म्हणून ही शहरं उभी करताना, जसं आज दुबई आहे, अबुधाबी आहे, अनेक देश आहेत की ज्यांनी बाहेरचे मेंदू आणले. आज संपूर्ण दुबई जी उभी आहे हे कोण करते, अरब करतायत. अमेरिकन लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, फ्रेंच लोक आहेत, अनेक लोक आहेत. जगभरातल्या लोकांचे मेंदू आणले आणि त्यांनी त्यांचं एक देश, शहर उभं केलं. आमची शहरं कार्य उभी करतायत. आमच्या शहरांना उभं करण्यासाठी, आमच्याकडे चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी, आमच्या भविष्यातल्या पिढ्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी म्हणून आम्ही का नाही बाहेरून मेंदू आणत आहोत. कसली लाज वाटते. बाहेर जाऊन नुसते पैसे आणण्यापेक्षा बाहेर जाऊन जर मेंदू आणले तर ह्या महाराष्ट्राला उपयोगाचे आहेत. नुसते पैसे काय करायचे पैशांचं. ते पैसे टक्केवारीत संपणार, त्याने काहीही हाताला मिळणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सरकारकडनं आपण नुसते फक्त आशेने फक्त बघत राहायचं
हे काही मला आवडणारी गोष्ट नाही, मला ती आवडतही नाही आणि तुम्हालाही ती आवडता कामा नये. आणि म्हणून तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील, त्या या आत्ता वेबसाईटवरती मांडा. या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची हे महाराष्ट्र वाचवतायत, जगवतायत. याच्यासाठी सगळेजण तुम्ही कामाला लागावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आज आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जाताना सर्व ज्या महिला इथे आलेल्या आहेत त्या महिलांना जाण्यासाठी पहिल्यांदा आपण वाट करून द्यावी. धन्यवाद.